जिल्हा परिषद अर्थ विभागाला तदर्थ पदोन्नती, इतर विभागांनाही द्या. कर्मचारी महासंघाचा सीईओंना इशारा. नियम सर्व विभागांना समान लागू करण्याची मागणी. बोगस दिव्यांग प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी. जिल्हा परिषदेत अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती दिल्या जात असताना इतर विभागांतील कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर पदोन्नतीची संधी द्यावी, अशी ठाम मागणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सीईओ कडे केली आहे. या संदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये पदोन्नतीसाठी स्वतंत्र नियमावली लागू आहे. त्या नियमानुसार एखाद्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्याला पुढील पदावर संधी दिली जाते. मात्र अर्थ विभागात तदर्थ पदोन्नतीचा नियम वापरला जात असल्याचे दिसून येत असून त्याचप्रमाणे इतर विभागांतील पात्र कर्मचाऱ्यांनाही तदर्थ पदोन्नती देण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार अर्थ विभागात स्थापत्य व प्रशासनाशी संबंधित कामकाजासाठी लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची तदर्थ नियुक्ती केली जाते. त्याच धर्तीवर ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रसार पर्यवेक्षक, मुख्य सेवक आदी पदांनाही ही संधी मिळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एखाद्या पदासाठी नियमित कर्मचारी उपलब्ध नसल्यास कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्याचा नियम प्रशासनात आहे. मात्र हा नियम सर्व विभागांत समानपणे लागू होत नसल्याने कर्मचारी वर्गात नाराजी वाढत असल्याचे राजेश देशपांडे स्पष्ट केले आहे. दरम्यान दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव लक्ष्मण वंजारी यांनी जिल्हा परिषदेत काही जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला. संभाजीनगर व अहिल्यानगर प्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेतही चौकशी करून खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, विभागीय सचिव दिनेश बनसोडे, कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, सहसचिव सुरेश राठोड, लक्ष्मण वंजारी, प्रमोद धनवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.